एक विशेष बातमी समोर येते ती आपण बघूया। कोकणाला गंभीर प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। गंभीर पर्यावरण प्रदूषणासाठी कुख्यात ठरलेल्या इटलीतील कंपनीची यंत्रसामग्री रत्नागिरीच्या लोटे परशुराम MIDC मध्ये वापरली जात असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे कोकणामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बघूया। लोटे परशुराम MIDC तील ही लक्ष्मी ऑर्गॅनिक्स इंडस्ट्रीज सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। त्यामागचं कारण म्हणजे याच लक्ष्मी कंपनीची उपकंपनी असलेल्या येलोस्टोन फाईन केमिकल्सने इटलीतील मिटेनी SPA या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री आणि पेंट्स खरेदी केले आहेत। एवढंच काय, पण त्याचा वापरही येलोस्टोन फाईन केमिकल्सने सुरू केला आहे। पण कोकणवासियांच्या चिंतेचं खरं कारण वेगळंच आहे, आणि ते म्हणजे इटलीतील मिटेनी SPA या कंपनीवरती गंभीर पर्यावरणीय प्रदूषणाचा ठपका ठेवण्यात आलेला होता, आणि त्यामुळेच ही कंपनी इटलीत बंद करण्यात आली आहे। जे PFASचं जे उत्पादन जर सुरू झालेलं असेल तर ते तातडीने बंद केलं गेलं पाहिजे। ते प्रोडक्शन बंद करावं। बाकी अन्य प्रोडक्शन त्यांनी पर्यावरणाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही आहे। परंतु यापुढे लोटे MIDC असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी कोणतेही पर्यावरणाला घातक असे प्रकल्प आणू नये। इटलीतील मिटेनी कंपनीकडून PFAS या अत्यंत घातक रसायनाचं उत्पादन केलं जात होतं। फॉरेव्हर केमिकल्स म्हणून ओळखली जाणारी ही रसायनं पर्यावरण आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात। या रसायनामुळे कर्करोग, हार्मोनल विकार, व्यंधत्व यांसारख्या गंभीर आजारांचा धोका बळावल्याचं समोर आलंय। 2018 मध्ये ही कंपनी दिवाळखोरीत केली। त्यानंतर जून 2025 साली इटलीतील न्यायालयाने या कंपनीच्या 11 माजी अधिकाऱ्यांना 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। याच कंपनीची यंत्रसामग्री लोटे MIDC येलोस्टोन फाईन केमिकल्समध्ये वापरली जात असल्याचा दावा केला जातो। महाराष्ट्र पोल्युशन बोर्डानं 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे। त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही। त्याच्यामुळं कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत, आपले जे कलेक्टर होते MD सिंग, ते व्हिजिट त्या कंपनीला करतायत। त्याच्यामुळं कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही। ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू, तपासणी करू, आणि त्याच्यातनं घातक जर काय असेल तर ते बॅन करू। खरं तर लोटे परशुराम MIDC मुळे आधीच औद्योगिक प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे। असं असताना आता त्या PFAS यासारख्या अत्यंत घातक रसायनांची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचे गंभीर परिणाम नदी, भूजल आणि मानवी शरीरावरती होण्याची भीती व्यक्त केली जाते। निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणामध्ये अशा प्रकारे अतिशय घातक जे जगामध्ये बॅन असलेलं जे केमिकल आहे त्याचं उत्पादन करण्यात येऊ नये अशी जी आहे ही मागणी आता कोकणातल्या गावागावामध्ये सुरू झालेली आहे। आणि या संदर्भात आता प्रशासन देश पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय निर्णय घेतं याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।